बाब अशी की मोदीजींच्या ह्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं देशाच्या जनतेला एक संघ करायचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीसांनी अतिशय त्यांच्यासाठी म्हणजे दगड धोंडे रस्त्यात टाकून सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राज्याचा कारभार पुन्हा नीटनेटका करायचा प्रयत्न केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि भारतीय जनता पक्षाचे विचार जनतेला परत पोहोचले आणि म्हणून तो आपण म्हणतो 74% त्या ठिकाणी यश मिळालं. माझं म्हणणं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जर खुल्ली जर दिली असती तर भारतीय जनता पक्षाचा एकट्याचा सुद्धा महापौर होऊ शकला असता, कल्याणमध्ये सुद्धा एकट्याचा होऊ शकला असता, उल्हासनगरमध्ये होऊ शकला असता, नवी मुंबईत झाला, भाईंदरमध्ये झाला. आणि हा काय म्हणजे इतिहास काय फार जुना नाहीये. मी वारंवार बोललोय की नवी मुंबईचा 95 ते 2020 पर्यंत भाईंदरला मायरा मेंडोसाला महापौर मीच बनवली होती, गिल्बर्ट मेंडोसाच्या मुलीला बनवली. इथे सुद्धा राष्ट्रवादीत असताना नजीब मुलाला 2 मतं फक्त ती त्याला सटकवले, नाहीतर इथला पण महापौर नजीब मुल्ला झाला असता. म्हणजे काय झाले, नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, उल्हासनगरला त्या ठिकाणी कलानीची ज्योती कलानी महापौर होतीच. पुंडलिक म्हात्रेला ज्या अखंड काँग्रेस असताना डोंबिवली कल्याणमध्ये नगराध्यक्ष कधी काँग्रेसचा होऊ शकला नाही, त्या पुंडलिक म्हात्रेला महापौर मी बनवला होता. पुढे म्हणजे मग काय राहिलं, जिल्हा परिषद त्यावेळेला राष्ट्रवादीची होती, जिल्हा सहकारी बँक ठाणे जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादीची होती. म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत. आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ते ह्यांचे नामोनिशान साफ करून टाकावं, हे मी आज परत बोलतो. पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. काय बोललो आम्ही आदेश मानतो. मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता, असं माझं मत आहे. आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिशमध्ये सगळीकडे होऊन जातं. हा